हाय फ्रेंड्स, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे लक्ष्मी देवगते. तर मला आता बोलायचं आहे बरं का. कारण का काही लोक ना जास्त म्हणजे म्हणजे मनाला येईल तसं वागतात बरं का. त्यांना जसं वाटेल तसं म्हणजे जशी बुद्धी चालेल तसं वागतात बरं का आमच्याशी. आणि नंतर मग आणखी आम्हाला बोलतात. मग मला राग येतोय, मग माझं म्हणजे डोकं हलतंय ना. तुम्ही आम्हाला पण मनभावना आहेत, हे मला बोलायचं आहे. म्हणजे ह्यांच्याविषयी बोलू काय, कोणत्या शब्दात बोलू हे पण समजत नाही मला. खरंच मला बुबडी वाळाली माझी. तर खरंच मला खूप राग येतो ह्या लोकांचा. तर आता त्या दिवशी तुम्हाला मी सांगितलं पाठीमागं की मला धमक्या दिलेत, काय चुकीचं बोललेत, मी सांगितलं ना. तर तेच मला बोलायचं होतं की ज्या व्यक्तीनं मला धमकी दिली ना, मला जो वाईट काही तोंडाला येईल ते बोलला तो त्या दिवशी बरं का, त्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर कारण का मला नंतर काही लोकांनी विचारलं काय झालेलं, तो असा का बोलत होता. मग तुम्हाला तुमच्या इज्जतीचं म्हणजे वाटतंय की आमची इज्जत घालवू नये कोणी. मग आम्हाला इज्जत नाही का रे? का मी अगोदर तुम्हाला काही त्रास दिलेला का? कधी कुणाला एका शब्दानं बोललेली का? तुम्ही त्रास दिल्यानंतरच मी बोलले ना. मग तुम्ही एवढं म्हणजे खालच्या थराला जाऊन का बोलता? बरं, बोलला ते बोलला, जाऊ द्या, तुमची मानसिकताच ती आहे. तुम्ही बोलणार, म्हणजे तुमच्यात सगळ्यांना तशीच सवय आहे की काही पण बोलायचं आणि परत गोड बोलायचं, हसून खेळून राहायचं. तसलं मला जमत नाही रे. आमच्या खानदानात तसं नाही. एकदा डोक्यात बसलेला डोक्यातच राहतो बरं का. म्हणून मला म्हणजे खूप राग येतो या लोकांचा. कारण का आम्हाला सवयच नाही तशी की आता म्हणजे आता भांडायचं आणि थोड्या वेळानं लगेच बोलायचं. ते आम्ही पहिल्यापासून बघितलंच नाही. ज्यावेळी कटकट होते ना त्यावेळी बोलणार नाही म्हणजे नाही, असं असतंय आमच्यात. म्हणजे आमच्या खानदानाचं रक्त असते. एकदा डोक्यात बसलेली ना डोक्यातच राहते. तशी सवय नाही ना मला. माझ्या घरात तसं कधी घडत नाही ना. आत्ता भांडलेत आणि थोड्या वेळानं लगेच बोलतेत असं नाही ना होत. कट्टर राहतेत आमच्यात. नाही बोलायचं तर नाही बोलायचं, आणि ते तसलं नाही जमत आमच्यात कोणाला. म्हणून मला राग येतोय. आणि ह्यांनी जी पातळी सोडून बोललेत ना, जे वाईट साईड काही पण तोंडाला येईल ते बोललेत बरं का. तर मग माझं मन होत नाही की ह्यांच्याशी बोलायचं. अरे का बोलायचं? तुम्ही काय ठेवलं? तुमच्या चुका सांगितल्यावर तुम्ही एवढं बोलता. अरे माझी चूक नाही तरी पण तुम्ही एवढं बोलता मला. आणि खरंच माझं काय चुकलं असतं तर तुम्ही काय केलं असतं? फक्त आरोप होते माझ्यावर, सगळ्यांनी एलिगेशन्स लावले माझ्यावरती, तरी पण तुम्ही मलाच बोलताय का? तर सांगायला लागली सगळ्याला. अरे मी सांगायचं पण नाही का मग? मग तुम्ही का चुकीचं वागता माझ्यासोबत? माझी काय चूक झाली तर तुम्ही खपवून घेता का? माझी काय चूक झाली ते पण बोला ना. ज्यावेळी तुम्ही खोड काढले माझी तेव्हाच मी तुम्हाला बोलले, किंवा मी स्वतःहून कधी बोलले का? तुम्ही आठवा एखादा पॉईंट आठवा. तुम्हाला आठवणार पण नाही. तुम्ही काहीतरी खोड केल्यावरच मी बोलते. मी असं कधीच, मला आवडत नाही, मला कुणाशीच भांडायला आवडत नाही. मी लग्न कशासाठी केलं तर एकत्र जॉईंट फॅमिली म्हणून मी लग्न केलं. म्हणजे आमच्या घरी तुम्हाला सांगितलं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, आमच्यात जॉईंट फॅमिली नाही. माझे चुलतेला दुसरीकडे राहते, म्हणजे सांगलीला राहते. तर सांगितलं होतं का नाही? मग मला वाटलं की बाबा सगळे एकत्र आहेत, छान असतील. पण हे छान बिन काय नसतं बरं का एकत्र फॅमिली. कारण का जे कोणी बाकीचे जे राहत असतील ना, काही ठिकाणी आहेत पण चांगले बरं का, जे एकमेकांना समजून घेतात, म्हणजे विचार करतात एकमेकांचा. ह्यांचं काय नाही, फक्त स्वतःचा विचार करतात आणि राहायला फक्त एकत्र आणि लुटायला एकाला. हे असं आहे या लोकांचं. त्यामुळे मला हे खटकलं. मी खूप दिवस शांत बसले. बाबा आपलं म्हणजे कोण ऐकणार ना. हे सगळं माझ्या डोक्यात तेव्हाच आलेलं, पण मी काय बोलू शकत नव्हती ना. आणि ह्यांनी मला जसं समजायला लागलं तसं हळूहळू ह्यांनी सगळ्यांनी मिस्टरांचं कान भरवायला चालू केलं. त्यामुळे मला बोलता नाही आलं. मग कोण विश्वास ठेवणार ना.
आणि त्यात ही एलिगेशन्स लावत गेले माझ्यावरती. त्यामुळं काय बोलावं तेच कळलं नाही. त्यामुळं गेलं सगळं लास्ट स्टेपलाच. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही वाचला आता. हिला कटवली आता, म्हणजे हिचा रस्ता काटला आता, ही जाईल आता, म्हणजे कुणाला काही बोलणार नाही, आमचं कुणाला काही कळणार नाही, असंच झालं ना तुमचं. पण हा जो धमकी देणारा आहे ना, हा यानं जे वाईट साईट मला बोललंय ना, ह्याचा काहीच संबंध नाही. ह्याला कुणी जवळच्याने विचारावं की मी ह्याला कधी, म्हणजे मी स्वतःहून कधी काय चुकीचं बोलले का, किंवा तो ह्याच्या अगोदर पण मला कधी बोलला नव्हता काय. ती कुणामुळं ते कान फुलवल्यामुळंच बोललेला, ते त्यांचं ऐकूनच बोललेला बरं का. पण वैयक्तिक आमच्या दोघांचं कधी नव्हतं खटकलं. तर हे लोक म्हणजे ही दुसऱ्यामुळे वाईट झाले. ह्यांना आता मनातल्या मनात वाटत असेल तुम्हाला, आता मी खरं खरं बोलणार आहे, आता ह्यात पण मी खोटं बोलते असं काही बोलू नका, कारण का मला हे बोलायचंच आहे, खरं खरं सांगून टाकायचं. आणि ज्या दिवशी तुम्हाला खरं सांगू का, ज्या दिवशी धमकी दिली ना मला वाईट बोलले ना, ही जो बोलला ना तो दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशीच घरी आलेला बघ. अरे तुम्हाला मनाला नंतर काहीतरी वाटलं असेल, बाबा हिची चूक नाही म्हणून मी बोललो असं तरी वाटलं असेल, किंवा काही वाटू दे तुमच्या मनाला, तुम्ही आला ना मग मला बोलू वाटेल का तुमच्याशी सांगा. तुम्ही काय बोलला सगळ्यांनी ऐकलं, ऐकलं का नाही. ते पण माझी चूक असताना तुम्ही 10 वेळा बोला, मी ऐकून घेईल. तुम्हाला तेवढं ऐकून पण तुमच्या मी पाया पडेन, बाबा माझं चुकलंय, मला कोणी बोलायचंय ते बोला. माझी चूक नसताना तुम्ही सगळ्यांच्या समोर काय बोलला त्या दिवशी. मला सगळ्यांनंतर मला जे मला आपलं समजते त्या लोकांनी मला विचारलं, बाई काय झालेलं, असं का बोलत होता तो. खरं तर सगळ्याला माहीतच आहे. मग असं नसतं ना चालत. दुसऱ्यासाठी तुम्ही वाईट झाला, जो धमकी देणारा आहे ना, हे दुसऱ्यांच्यासाठी तो वाईट झाला आमच्याशी. मग नंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच लगेच आला बरं का. पण मी काय बोलली नाही बरं का, मला राग आलेला, नकोच म्हटलं, बोलायलाच नको. ते कशा ह्याच्यातून आले ते त्यांना माहिती. बोलले माझ्याशी, म्हणजे व्यवस्थित नॉर्मली बोलला, तर मला काय बोलू वाटलं नाही. मी आपली गपचूप बसले, दरवाजा लावला, निवांत बसली. पण मला राग आलेला बरं का. पण नंतर पण आता मी काय बोलले तुम्हाला, पाठीमागचा व्हिडिओ आहे त्यात बोलले होते हे लोक की आम्हाला कोण नाही, कुणासाठी करायचं आहे, असं बोललेलं ना मी. तर ते पण सांगते, आज सकाळी बरं का गाडी न्यायला आले, जो धमकी देणार होता ना तोच आलेला बरं का. बरं देऊ दे, ते घरातलेच आहेत बरं का, पण घरातल्यांनी पण लिमिट क्रॉस करायचं नाही, इतकं चुकीचं नाही बोलायचं कधी. ते मला नाही पटलेलं आहे, मला नाही, कुणालाच नाही पटलेलं आहे. बाहेरनं आलेली मुलगी आहे म्हणून तुम्ही तिची चूक नसताना पण बोलल्यावर ती कशी शांत बसेल. असं तुम्हालाच कोण बोललं तर तुम्ही शांत बसणार का. सून आहे म्हणून किती दिवस ऐकून घ्यायचं. मग धमकी देणाऱ्याला मी हे म्हणते की दुसऱ्यांच्यामध्ये पडून तू आमच्याशी वाईट होऊ नको काय. आणि जरी तुम्हाला जर वाईटच व्हायचं आहे ना, कट्टर वाईट राहा आमच्याशी. आणि तुम्हाला खरंच जर नातं जपायचं असेल, टिकवायचं असेल, अजून पण मी काय बोलते, अजून पण तुम्ही मला वाईट बोलला ना, बोला, मला नाही काय फरक पडत. पण इथून पुढे पण तुम्हाला खरंच चांगलं राहायचं असेल तर तुम्ही खरं खोटं बघा आणि नंतर बोला. मला म्हणायचं नाही की माझं चूक असल्यावर माझ्या चुकावर पांघरून घाला, नाही. माझं जिथं चुकतंय तिथं बोला, तुम्ही जरूर बोला, पण लिमिट क्रॉस करू नका. जे बोलायचं तेच बोला. आता व्हिडिओ टाकल्यावर धमकी देणाऱ्याला वाईट वाटू दे, पण तो ज्या दिवशी मला इतकं वाईट बोललाय ना आणि परत अजून आला, मी मान्य करते त्यांना त्यांची चूक ॲक्सेप्ट केली असेल, असंच कोणी येत नाही. त्यांना वाटलं असेल काहीतरी माझं चुकलं, किंवा नसेल पण वाटलं, म्हणजे कुणाला किती घमंड दाखवायचे ते दाखवू दे, मला नाही काय फरक पडत. फक्त मला हे म्हणायचं आहे की काय हे असं वागतात हे लोक. बेगम की शादी में अब्दुल्ला दीवाना,
दुसऱ्यासाठी हा का वाईट होतोय, मला हे बघायचं आहे, मला हे म्हणायचं आहे. कशासाठी पण? चूक बरोबर बघा. मोठी माणसं आहेत, ठीक आहे, मोठ्यांना पण सांगा ना, बाबांनो तुम्हीही चुकू नका. नुसतं वय झालं म्हणजे काय लय डोकं असतंय अशातला पण भाग नाही, आणि मला पण लय कळतंय अशातला पण भाग नाही, पण कमीत कमी चूक बरोबर तरी तुम्हाला कळायला पाहिजे ना. हेच मला म्हणायचं, बाकी काय नाही. बरं, नंतर ते म्हणले ना की गाडी घ्यायला आले. आम्ही नाही म्हणलं नाही, घेऊन जावा. मी काय बोलली नाही बरं का ह्यावेळेस. गेल्या वेळेस मी रागानं बोललेली नाही देत म्हणून, म्हणजे ते दुसऱ्यांसाठी घ्यायला आले, ते दुसऱ्यांसाठी तर मला अजिबात द्यायची नव्हती. आणि काय मी पण काय हे बोलत नाही बरं का, कारण का माझं डोकं हल्ल्यावर तर ना, डोकं शांत होईपर्यंत कोणी येऊ नये इकडं, मला असंच वाटतंय पहिल्यापासून. खरंच मला राग येतो, मीही कुणाच्या दारात जात नाही. आणि मी आता आजोबा एक्सपायर झाल्यावर पण गेली होती, मला मिस्टरांनी नेऊन सोडलं, मिस्टरांनीच आणलं. आणि एकदा तर मिस्टर तिथं सोडून गेले, मी येताना चालत आले, मग छोटंसं बाळ आणि आरुषला घेऊन. पण कुणाला सोडा म्हणलं नाही, त्यांना विचारायचं कुणाला पण. मी एकदा डोक्यात माझ्या खटका बसला ना, खटकाच बसतो. कुणाला विचार, एवढं लहान बाळ, मी ना इथले इथं कधी शेजाऱ्याच्याच जात नाही. ती जवळची शेजारी आहेत ना, आम्हाला दूध घरी आणून देते ना, मला दूध पण आणायला जायचं होत नाही, तरी शेजारी पण दूध घरी आणून देतात आम्हाला. ते एवढं समजून घेतात आम्हाला. आणि हे घरचे असून काही कामाचे, काही बोलते तोंडाला येईल ते. मग माझ्या डोक्यात खटका बसला, खटकाच बसतो. मग मी नाही कुणाला म्हणजे असं तिकडे जीव का जाईना माझा, पण मी कुणाला नमस्कार घालत नाही. ते दिवशी तेवढं छोटं बाळ घेऊन मी चालत आली, कुणाला बोलली नाही. आणि परत दुसऱ्यांदा पण, दुसरा आहे ती म्हणजे लहान आहे चुलत दीर, आमच्या शेजारचंच आहे, ती सोडायला आलो. थांबा वहिनी सोडतो बोलला. अरे काय तुम्ही आपले कशाला पाहिजे मग? म्हणून मला राग येतो या लोकांचा. मला कोणाला असं, मला नमायची तर कोणापुढे अजिबात सवय नाही पहिल्यापासून. तिकडं मरायचं होऊ दे, नाही जगायचं होऊ दे. गावाला दादा म्हणेल, पण आपल्याला बोलणार सुद्धा नाही, एवढं मला मग डोकं हालतंय. मग ह्या लोकांनी मला ओळखलं नाही अजून पण, अजून आत्ता कुठं थोडं थोडं ओळखायला लागले असतील मला वाटायला लागले. पण पहिल्यापासून हे पागल आहे, याला काही कळत नाही, हिला आम्ही सहज गंडवू शकतो, हे अशा भ्रमात गेलेत. पण चूक नसताना एखाद्याला वाईट ठरवू नका रे. गंडवायला काय, मी पण तुम्हाला गंडवू शकते आणि तुम्ही पण मला गंडवू शकता. कशात ना कशात आपण एकमेकाला गंडवू शकतो, प्रत्येकाला तेवढी मेमरी आहे. पण घरातल्या घरात का गंडवायचं एकमेकांना, मला हे म्हणायचं आहे. चांगलं राहावं ना घरातल्या घरात. का गेमा खेळताय एकमेकांसोबत, एकमेकाचं आयुष्य का बरबाद करताय, एकमेकाला चुकीचं का ठरवताय? मग तुम्ही जे केलं, मी तुम्हाला चुकीचं नाही म्हणत आहे, तुम्ही जे केलं तेच मी सांगते. तुम्ही जे माझ्याशी वागलात तसं मी तुम्हाला उलट बोलत नाही, मी सांगते ह्यानी असं केलं, ह्यानी तसं केलं. मग तुम्हाला का त्रास व्हावा, मला हे म्हणायचं आहे. बरं, ते पण झालं, तुम्ही बोलला आम्हाला कोण नाही, आम्ही कोणासाठी करायचं आहे, आम्ही आयश करायचं मरायचं असं बोललं ना. मग तुम्हाला आयश करायचे मारायचे तर परत कशाला येता इथं? तुमचं तुम्ही आयश करा ना तिकडं, म्हणजे आम्हाला खड्ड्यात घालून तुम्ही आयश करणार का? परवा दिवशी म्हणजे आज सकाळी पण आले, हा व्हिडिओ म्हणजे 2 दिवसांना अपलोड होईल, उद्या होईल किंवा परवा होईल बरं का. तर मला हे म्हणायचं होतं की तुम्हाला आयश करायचं आहे मरायचं आहे, मग परत अजून वाट बघत कशाला थांबता, आम्हाला ही गाडी देतील. अरे आमचा पण फर्ज आहे, तुम्ही आमचं कोणतरी आहे, आम्ही नाही म्हणत नाही, दिली ना. पण तुम्ही शब्द का असं वापरता, आम्हाला कोण नाही, कोण नाही तर इथं येता कशाला फिरून? आम्ही कशासाठी देतो? जाऊ दे, बोलले असतील, म्हणजे नंतर तरी आपल्याला एखादी गरज पडेल आणि ते काढतील म्हणून आम्ही मदत करतो ना. पण तुम्ही काय येताय गाड्या नेता परत हे आम्हाला कोण नाही का रे? एवढं काय वाईट केलंय आम्ही तुमचं? एवढं का म्हणजे असं टाकून दिल्यासारखं बोलताय? मग गरज पडल्यावर कशाला येता? माझं पहिल्यापासून हेच बोलणं आहे प्रत्येकाला, गरजेपुरतं आम्हाला जवळ करू नका रे तुम्ही. आम्हाला जेव्हा अडचण पडते तेव्हा पण तुम्ही आमचा विचार करा. मला हे म्हणायचं आहे, तुम्ही सहज बोलता आम्हाला कोण नाही, मग नाही तर येता कशाला?
गरज पडल्यावर. मी एकदा दोनदा नाही बोलल्यावर तुम्हाला किती वाईट वाटलं असेल. हां, वाटलं की नाही वाईट? मग नंतर अजून मलाच वाईट वाटलं, अजून म्हणलं जाऊ दे नेऊ दे. मग तुम्ही असे शब्द का वापरता? बरं तुम्हाला तसं तसं राहावा तर ना, मग तुम्हाला आम्ही नको आहे ना, लांब तर राहावा, गरज पडल्यावर पण येऊ नका. मला हे म्हणायचं आहे. राहायचे तर कट्टर दुश्मन राहावा, राहायचे तर मग कट्टर चांगलं राहावा. जगाला तमाशा करू नका बिनकामाचा, आणि दुसऱ्यासाठी तुम्ही वाईट होऊ नका. तर ठीक आहे फ्रेंड्स, बोलूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. ओके, थँक्यू.